ऐशी जोडी करा राम कंठे धरा ऐशी जोडी करा राम कंठे धरा जोडी करा राम कंठे धरा जोडी करा राम कंठे धरा फेरा कर भवान जय तुम्हें मेरा गर्भवास जय मेरा गर्भवास ऐशी जोडी करा राम कंठे धरा ऐशी जोडी करा राम कंठे ऐशी जोडी करा राम कंठे धरा ऐशी जोडी करा राम कंठे धरा येणे तुम्ही फेरा कर भवान जय तुम्हें मेरा गर्भवास जय मेरा गर्भवास नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन नाशिवंत अति प्रिया पुत्र धन नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन नाशिवंत अति प्रिया पुत्र धन बीज जाता शिलते बीज जाता क्षीणते फळ बीज जाता क्षीणते फळ आवधन करा सहस्रनामाचे नामधरा सहस्रनामाचे आवधन करा सहस्रनामाचे नामधन करा सहस्रनामाचे भवसिंधुचे खडे पावे हरि पावे ते भवसिंधुचे हरि पावे नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन नाशिवंत प्रिया पुत्र धन संताचे प्रिया पुत्र धन नाशिवंत प्रिया पुत्र धन बीज जाता शिणतेचे फळ बीज जाता क्षीणतेचे फळ बीज जाता क्षीणतेचे फळ म्हणे काळा हाना तोंडावरी म्हणे काळा हाना तोंडावरी म्हणे काळा हाना तोंडावरी म्हणे काळा हाना तोंडावरी आता भरा हरे राम वाणी भाषा भर हरे राम वाणी भाषा भर हरे राम वाणी म्हणे काळा हाना तोंडावरी म्हणे काळा हाना तोंडावरी म्हणे काळा हाना तोंडावरी म्हणे काळा हाना तोंडावरी आता भरा हरे राम वाणी भाषा भर हरे राम वाणी भाषा भर हरे राम वाणी नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन बीज जाता शिणतेचे फळ क्षीणतेचे फळ तेचे फळ आदरणीय महेश महाराज भगोरे ऐशी जोडी करा राम कंठी धरा 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 तेरे तुके फेरा गर्भवास तेरे तुके फेरा गर्भवास गर्भवास नाशिवंत प्रिया पुत्र नाशिवंत प्रिया पुत्र जेणे तुम्ही फेरा
Ah
रामकंठी धरा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, तेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा सीन तेची फळ, नाव धड करा सहस्रनामाची, नाव धड करा सहस्रनामाची, तेने भवसिंधूशी थडी पावे, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा सीन तेची फळ, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी रामबाणी, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा सीन तेची फळ, विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीका यदा तु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कडा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता विठ्ठला ऐशी जोडी करा रामकंठी धरा, तेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा सीन तेची फळ. वैकुंठवासी गंगा भागीरथी पद्मिनीबाई गणपतराव थोरबोले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. आपले विनीत अर्थात आमच्या आईचे जे पद्मिनीबाईंचे जे चिरंजीव आहेत ते राजेसाहेब गणपतराव थोरबोले उर्फ अण्णा, लक्ष्मण गणपतराव थोरबोले उर्फ तात्या आणि सुरेश गणपतराव थोरबोले उर्फ काका. अण्णा, तात्या आणि काका. तात्यांच्या अत्यंत आग्रहामुळे आमचे हरिभक्तीपरायण श्रीनिवास महाराज यांच्या अत्यंत आग्रहामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. आणि आज खरं म्हणजे तात्या इतक्या लहान लहान गुणीजनांमध्ये मला कीर्तन करण्याची सवय नाही. हे आपण कसं जोडून आणलं मला माहीत नाही, पण आमचे परम आदरणीय हरिभक्तीपरायण राम महाराज काजडे, आमचे परमस्नेही परम आदरणीय हरिभक्तीपरायण महेश महाराज भगुरे गुरुजी आणि आमच्या विदर्भाचं वैभव गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण माझे परमस्नेही पंढरनाथ महाराज आरू
आपण सगळेजण नाही का, मी तुम्हाला सुद्धा ऐकलेलं आहे नायगावला आहे ना, गोड आहे गोड. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आज हे कीर्तनरूपी वाक्पुष्प प्रभुचरणी समर्पित करण्याचा हा सुयोग आहे. प्रभुचरणी वाक्पुष्प समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगत्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबारा यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. विठ्ठल मला असं वाटतं खुर्चीवर जे बसलेले आहेत ना त्यांनी चपला काढून बसलं तर बरं होईल. चपला नाही ठेवायच्या पायामध्ये, बस थोडं बरं वाटतं. आपण तात्यांचे सगळे सखे सोयरे या ठिकाणी उपस्थित आहात. तात्या आपण भाग्यवान आहात की आपल्याला आपल्या आईंची सेवा फार दिवस करायला मिळाली बरं का. आईचं वय काय होतं जाताना? 95च्या पुढं होतं. इतक्या दिवस आपण आपल्या आईची सेवा केली, इतक्या दिवस आईची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली. आपण भाग्यवान आहात. मी असं म्हणेल की व्यक्ती किती मोठी असू द्या, व्यक्ती किती उंच असू द्या, आईने त्याला कडेवर घेतल्याशिवाय ते उंच होत नाही, ती मोठी होत नाही. आणि म्हणून आज हे पुण्यस्मरण आहे, आपल्या मातोश्रीचं पुण्यस्मरण आहे. शास्त्रामध्ये काही माता सांगितल्या बरं का महाराज. आदो माता, गुरुपत्नी, ब्राह्मणी, राजपत्निका, धेनुर्धात्री तथा पृथ्वी सप्तैते मातर स्मृतः असं म्हटलं आहे. आदो माता, आपल्याला जन्म देणारी जी आहे ना ती सुद्धा माता आहे, अर्थात तिला आपण माता म्हणतो. गुरुपत्नी, गुरुची जी पत्नी असेल ती सुद्धा आपली माता आहे. ब्राह्मणी, ब्राह्मणाची सौभाग्यवती जी असेल ती सुद्धा माता आहे. राजपत्निका, राजाची बायकोसुद्धा माताच आहे. धेनू, धेनू म्हणजे गाय, गाईलासुद्धा आपण माता म्हटलं पाहिजे. धेनू, धात्री म्हणजे जी आपल्याला धारण करते, जी आपल्याला सांभाळते, तिलासुद्धा माता म्हटलं पाहिजे. आई गेल्यानंतर एखादी कुणी जर सांभाळणारी असेल तर ती माताच आहे. धेनुर्धात्री तथा पृथ्वी, या पृथ्वीलासुद्धा आपण माता म्हणतो. सप्तैते मातर स्मृतः, या 7 माता आहेत आणि म्हणून यांच्याकडे माता म्हणून पाहिलं पाहिजे. त्यापैकी आदव माता जी जन्म देते ती मुख्य माता आहे. जशा माता 7 आहेत तसे शास्त्रामध्ये पितासुद्धा 5 आहेत. तसं 5 बापाचा म्हटलं तर राग येईल, पण शास्त्राने सांगितलं की तुम्हाला 5 बाप आहेत. अन्नदाता, भयत्राता, विद्यादाता तथैवच जनिता चोपनेताच पंचैते पितर स्मृतः. नाही का, अन्नदाता, भरपूर भूक लागल्यानंतर आता अन्न नाही भेटलं तर एखाद्या वेळेला आपले प्राण जातील. कसा अशा वेळेला जो आपल्याला अन्न देत असेल तो जन्म देणाराच आहे ना, तो जीवन देणाराच आहे ना, तो जीवन देणाराच आहे. मग अन्नदाता हाही आपला बाप आहे. भयत्राता, भयातून आपल्याला बाजूला काढणारा सुद्धा बापच आहे, तो जीवनच देतो आपल्याला. रेल्वेमध्ये एखाद्या वेळेला चढत असताना आपण पाहतो बऱ्याचदा एखादा आपला जर पाय सटकला तर आतमध्ये जाण्याची शक्यता असते आणि त्या ठिकाणी जे काही असतात ते आपल्याला हात धरून जे बाहेर खेचतात तो सुद्धा बापच आहे. अन्नदाता, भयत्राता, विद्यादाता, आपल्याला विद्या देणारा सुद्धा बाप आहे बरं का. विद्यादाता तथैवच जनिता, आपल्याला जन्म देणारा सुद्धा बाप आहे. आणि उपनेताचे म्हणजे आपल्याला संस्कार देणारा सुद्धा बाप आहे. विठ्ठल विठ्ठल. खरं सांगू का, व्यवहारामध्ये आपण यांना माता आणि पिता समजलं पाहिजे. व्यवहारातले माता पिता आहेत पण परमार्थातले सुद्धा एक माता पिता आहे. परमार्थामध्ये कोण माता पिता असतं तुम्हाला सांगतो. व्यवहारातली माता वेगळी आणि पिता वेगळे आहेत. मातेच्या ठिकाणी मातृत्व आहे म्हणून तिला आपण माता म्हणतो, पित्याच्या ठिकाणी पितृत्व आहे म्हणून त्यांना आपण पिता म्हणतो.
शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं, एखादं अधिकरण जर असेल, अधिकरण नाही का, त्याच्यावर जो राहतो त्याला धर्म म्हटलं जातं. पण एका धर्मासाठी एकच अधिकरण असतं किंवा एका अधिकरणावर एकच धर्म राहू शकतो. एका अधिकरणावर एकच धर्म राहतो. तुम्हाला सोपं सांगतो, एखादी लहानशी खुर्ची आहे, त्या खुर्चीवर एकाच माणसाने बसलं पाहिजे का नाही? एकाच माणसाने बसलं पाहिजे. त्याच्यावर जर बसायचं असेल आणि 10 माणसांनी जर तिथं बसायचा प्रयत्न केला तर एका खुर्चीवर नाही बसता येणार. आपण असं समजू की खुर्ची अधिकरण आहे आणि त्याच्यावर जो बसलेला आहे तो धर्म आहे. पण एका अधिकरणावर एकच धर्म राहू शकतो नाही का? एका अधिकरणावर एकच धर्म राहू शकतो. एक जर अधिकरण असेल तर त्याच्यावर 2 धर्म कधी राहू शकत नाहीत. आणखी उदाहरण देतो. आता मुख्यमंत्री एकच व्हायचं असेल तर मग उपमुख्यमंत्री, आणखी व्हायचं असेल तर मग तिसरा उपमुख्यमंत्री नाही का? मुख्यमंत्री एकच लक्षात ठेवा. मुख्यमंत्री या अधिकरणावर एकच मुख्यमंत्री, एकच धर्म राहू शकतो. 2 धर्म त्या ठिकाणी राहू शकत नाही. विषय असा आहे की अधिकरण जर एक असेल तर त्याच्यावर धर्मसुद्धा एकच राहतो. एका अधिकरणावर 2 धर्म कधी राहत नसतात. मातृत्व हा धर्म आहे, त्याचं अधिकरण आहे माता. पितृत्व हा धर्म आहे, त्याचं अधिकरण आहे पिता. पितृत्व हा धर्म मातेवर कधी राहत नाही आणि मातृत्व हा धर्म पित्यावर कधी राहत नाही. म्हणजे अधिकरण 2 आहेत, धर्मसुद्धा 2 आहेत. हे व्यवहारातलं आहे, पण परमार्थातलं मात्र वेगळं आहे. अधिकरण एक आहेत आणि त्या एका अधिकरणावर 2 धर्म राहत आहेत. संत हे एक अधिकरण आहे, त्या ठिकाणी मातृत्वही राहतं आणि त्या ठिकाणी पितृत्वही राहतं. तुम्ही संत माय बापही आहेत, ते आपल्याला सांभाळतायत म्हणून ते आपली आई आहे, ते आपल्याला शिकवतायत म्हणून ते आपले बाप आहेत.
तुका म्हणे वत्स धेनो वेचा चित्ती तैसे मज येती सांभाळी म्हणून आई आणि सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते म्हणून बाप. संत मायाही आहेत, संत बापही आहेत. असो, आई हा विषय तसा जीवनामधला अत्यंत महत्त्वाचा विषय. आई नसतं तर काय झालं असतं असा जर प्रश्न विचारला कोणा तर अनेक त्याच्यावर प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला उत्तरादाखल द्यावं लागतील. आई नसती तर आपण नसतो, आई नसते तर आपल्याला प्रेम भेटलं नसतं, प्रेम कशाला म्हणतायत हे आपल्याला समजलं नसतं. पहिली शिक्षका जर आपली कोण असेल तर माय असते, महाराज. एखादे बाबा जर घरी आली तर आई सांगते की बाबा दर्शन घे, आई सांगते बरोबर ना. तो जर दर्शन घेत नसेल तर ते पुन्हा दर्शन घेऊन सांगते की असं दर्शन घेतलं पाहिजे तू. तिथून खऱ्या अर्थाने आपली शिकण्याची सुरुवात होते. आणि पहिली शिक्षका जर आपली कोणी असेल तर ती माय असते, लक्षात ठेवा. बाबा रे शाळेत चाललाय ना, मग देवाचं दर्शन घेऊन जा. बाहेरून आला ना तर मग नाही का पाय धुवून आतमध्ये, हे सगळं आई शिकवत असते. आई हा विषय जीवनातला अत्यंत महत्त्वाचा आहे, महाराज. मी असं म्हणेल, उदाहरणासाठी का होईना पण माऊलीने अनेकदा आईचं नाव घेतलं आहे, अनेकदा मायचं नाव घेतलं. माऊलीसुद्धा मायच आहे. माऊलीला आपण माऊली म्हणतो याचं कारण ती माय आहे म्हणून तिला आपण माऊली म्हणतो. माऊली काय करत असते माहीत आहे का? माऊली खूप शहाणा जो मुलगा असेल ना त्याच्याकडे दुर्लक्ष करते एखाद्या वेळेला, पण बिचारा जो थोडासा असा असेल ना त्याच्याकडे जास्त लक्ष देते. एखादा शहाणा असेल, त्याचा प्रपंच चांगला असेल तर आई म्हणते तो शहाणा आहे, त्याची बायको चांगली आहे, त्याचा प्रपंच चांगला आहे, त्याच्याकडे एखाद्या वेळेला मी लक्ष नाही दिलं तरी चालेल, पण ज्याचा प्रपंच अडचणीत आहे, खऱ्या अर्थाने जरा आहे संध्याकाळी फुटाणे खाण्याची सवय आहे, असा जर एखादा मुलगा असेल तर आई त्याच्याकडे जास्त लक्ष देते, लक्षात ठेवा, जास्त लक्ष देते. आणि तिलाच आई म्हणते. उणीव असेल त्या ठिकाणी जे जात असेल ते खरं प्रेम असते. पहा, माऊलीला आई म्हणतात त्याचं कारणही आपल्या लक्षात येईल की जय खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो. ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माऊलीला सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये आईचं नाव घ्यावं लागते. आता प्रेम सांगत असताना माऊलीला सुद्धा असं म्हणावं लागतं की जो मातेची आई उदरा तो मातेचा स्वैरा केतुला पा किंबहुना धनुर्धरा. जो मातेची आई उदरा तो मातेचा स्वैरा केतुला पा. अरे जो मातेच्या उदरामध्ये येतो, जो जन्म घेतो, तो आईला किती आवडतो याला माझ्याजवळही उदाहरण नाही. एक मिनिट. जो मातेची आई उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा. तो आपल्या आईला किती प्रिय आहे. मला असं वाटतं की मुलगा आईला किती प्रिय असतो हे उदाहरणाने सांगता येणार नाही. याच्यासाठी आई व्हावं लागेल, याच्यासाठी माय व्हावं लागेल. तो मातेचा सोयरा केतुला पा. ज्ञानोबाराय सुद्धा आईचं उदाहरण देत आहेत आणि माझे तुकोबाराय सुद्धा असं म्हणत आहे, आईशी कडबड्याची जाती करी लाभावीन प्रीती पोटी भारव आहे त्याचे सर्वस्वही साहे. सहन करणारी जर कोण असेल महाराज मुलासाठी तर ती फक्त माया. लक्षात ठेवा. आता आमची आई जाऊन 12 वर्ष झाली. 1 वर्ष तर असं गेलं की एकही दिवस असा गेला नाही की मला माझ्या आईची आठवण आली नाही. आजही असा एकही आठवडा जात नाही की आईची आठवण येत नाही. काय ते मला माहीत नाही, पण आल्याशिवाय राहत नाही.
आई आई असते. मी नेहमी सांगेल की अनेक उदाहरणं असतात. आरू महाराज आम्ही पहिल्याने कथा करायला लागलो. पिंपळखुटा नावाचं गाव आहे, तिथं आमची कथा होती. आमची आई कथेला आल्यानंतर अशी समोर बसत होती राम महाराज, आणि मी सांगितलं की मा असं समोर काही बसू नको, तू गळ्या बाजूला बस. आणि आमच्याकडची भाषा, काऊन रे मला बाजूनं बसायला लावतो तू, मी अटीच बसीन, अटीच बसीन मी. अरे मा तू नको समोर बसू, तू समोर बसलेली असलं की मला कथा नाही करता येत. माई काय अडचण आहे रे तुले, माई काय अडचण आहे तुले, अटीच बसीन मी, माई काय अडचण आहे तुले, हो अटीच अरे मा असं नाही, तुला माहीत नाही. कथा करत असताना जसा भाव असेल त्या पद्धतीचा चेहरा असला पाहिजे ना मा. जसा कथेमध्ये जसा भाव असेल तसा प्रतिसाद असला पाहिजे ना. मी काही सांगत असलो तरी तुझे डोळे पाजरत असतात, कधी ओठ थरथरत असतात, कधी तू डोळे पुसत असते. मला कशी कथा करता येईल, आणि म्हणून मी म्हणतो की तू बाजूला बस. आईला सांगता नाही आलं महाराज, आईला म्हणता नाही आलं, पण तिचा भाव असा होता की अरे तू काय प्रसंग सांगतो मला समजत नाही रे, मी खेड्यातली आहे, मी अडाणी आहे, मी अशिक्षित आहे, तू काय सांगतो हे मला समजत नाही, हे मला समजत नाही, कोणचा प्रसंग सांगतो हे मला समजत नाही. मला फक्त एवढंच समजते की हे सगळे प्रसंग सांगणारा माझा मुलगा आहे. मला असं वाटतं की अशी प्रेम करणारी जात जर कोणी असेल तर महाराज ती फक्त माय आहे. आणि म्हणून बऱ्याचदा आम्ही आता एका वृद्धाश्रमाचं काम करतो आहे, तिथून आलो आहे. अनेक माता आम्हाला असं म्हणत आहेत की महाराज पोरगं पिते, पोरानं काढून दिलं आहे. बघा कसा आहे भाग हा की ज्या माऊलीचं वर्णन ज्ञानोबारायांनी करावं, ज्या मातेसाठी जगद्गुरू तुकोबारायांनी आपले शब्द खर्च करावे, त्या माईची सेवा ज्याच्या जीवनामध्ये घडत असेल महाराज, त्या मायबापांची सेवा ज्यांच्या जीवनामध्ये घडत असेल, त्याला दुसरी सेवा करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. अनेक उदाहरणं आहेत. आपल्यासाठी तर फार मोठं उदाहरण आहे पंढरपूरचं, की पंढरपूर निर्माण झालं याचं कारणच मायबापाची सेवा आहे. आपलं घरही पंढरपूर असावं असं वाटत असेल तर घरातल्या वृद्ध लोकांची सेवा असली पाहिजे. वृद्ध सेवा या विज्ञानम असं म्हटलं जाते. 4 गोष्टी प्राप्त होत असतात वृद्ध सेवेने. अभिवादनशीलस्य नित्यम वृद्धोपी सेविना चत्वारो नाही यशवर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. आयुष्य पाहिजे असेल, यश पाहिजे असेल, बल पाहिजे असेल आणि विद्या पाहिजे असेल तर घरातल्या वृद्ध लोकांची तुम्ही सेवा करा. हे आपोआप तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एवढ्या दिवसापासून एवढे दिवस आपण आपल्या आईची सेवा करताय, त्यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. त्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. आपल्या संकल्पित वेळामध्ये आपण या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जगद्गुरू तुकोबाराय या अभंगातून आपल्याला कर्म सोडायला सांगत नाही, कर्म करायला सांगतायत. विठ्ठला कर्म सोडायला का सांगत नाही, त्याचं कारण असं आहे की माणूस कर्म सोडूच शकत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी आपण कर्मापासून बाजूला नाही राहू शकत. ओवी आहे आमचे हां हो. मग हातपाय बांधून जर एखाद्या रथामध्ये जो टाकला, किंवा दुसरं उदाहरण माऊली असं म्हणतायत, जो वरी संग प्रकृतीचा तो वरी त्यागून घडे कर्माचा, ऐश्या करू म्हणती तयाचा केवळ आग्रह चिवरे. एखाद्या माणसाने असं ठरवलं आता मी रिटायर झालो, मी काहीच करणार नाही, मग काय कराल, मी झोपून राहील. अरे झोपणं सुद्धा कर्मच आहे ना. मी लेका आता काहीच करणार नाही, पण मला असं वाटतं काहीच करणार नाही असं म्हणणं सुद्धा कर्मच आहे ना. झोपेतसुद्धा माणसं कर्म करत असतात ना. बाजूच्या माणसाला त्यांच्या घोरण्यामुळे झोप येत नाही म्हणजे कर्मच आहे ना. काही बिचारे इथं झोपतात तर सकाळी तिथं उठत आहेत, कर्मच आहे ना. काही उशाखाली उशी असते तर नंतर ते पायथ्याला सापडते, कर्मच आहे ना. हे सगळं कर्मच आहे. मी असं म्हणेल की कर्मच आहे. संकल्प विकल्प जर तुमचे चालू असतील ते कर्मच आहे. स्वप्नीची या घाया ओखत चेवोची धनंजया, अज्ञान मुळा या ज्ञानाची खडग. एखादा माणूस स्वप्नामध्ये जर त्याला कुऱ्हाड लागली
आणि जोराने जर आरडत असेल तर कर्मच आहे ना महाराज. त्याला उठवलं का रे का म्हटले कुऱ्हाड लागली. अरे स्वप्नीची आग हा या ओखतचे ओची धनंजया. विषय असा आहे की स्वप्नातला जर घाव असेल तर त्याला औषध फक्त जागे होणं हे आहे. कर्म हे झोपेमध्ये सुद्धा चालू असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. झोपेत जर तुमचं कर्म सुटत नसेल, ऐका दादा आपण सुज्ञ श्रोते आहात, कर्म केल्याशिवाय जर तुम्ही थांबू शकत नसाल, तुम्ही श्वासोश्वासाशिवाय जर थांबू शकत नसाल, जोपर्यंत या प्रकृतीचं बंधन आहे, जोपर्यंत ही प्रकृती तुमच्यासोबत आहे, तोपर्यंत जर कर्म केल्याशिवाय तुम्हाला खऱ्या अर्थाने पर्यायच नसेल, तर महाराज असं म्हणतात की मग तुम्ही कर्म केल्याशिवाय जर पर्याय नसेल तर मग वाईट कर्म केल्यापेक्षा चांगलं कर्म करा ना. ऐकल्याशिवाय जर पर्यायच नसेल तर मग वाईट ऐकल्यापेक्षा चांगलं ऐका, चांगलं ऐका. पाहिल्याशिवाय जर पर्यायच नसेल तर मग वाईट पाहिल्यापेक्षा चांगलं पहा ना. चालल्याशिवाय जर पर्यायच नसेल तर वाईट मार्गाने चालल्यापेक्षा चांगल्या मार्गाने चाला ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वाईट ऐकणं सुद्धा ऐकणंच आहे आणि चांगलं ऐकणं सुद्धा ऐकणंच आहे. पण वाईट ऐकणं हे माणसाला जर अधोगतीला नेत असेल आणि चांगलं ऐकल्यामुळे जर उद्धार होत असेल तर महाराज म्हणताय तुम्ही कथा कीर्तन का ऐकत नाही. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. खरं सांगू, श्रवण ही पहिली भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. मी असं म्हणेल की प्रत्येक भक्तीला सामुग्रीची गरज आहे. श्रवण या भक्तीला सामुग्रीची गरज नाही. ती सामुग्री लहानपणास तुम्हाला भगवंताने प्रदान केलेली आहे. कोणाचंही असू द्या महाराज कथा कीर्तन, तुम्ही जर अत्यंत प्रेमाने ऐकत असाल तर ते श्रवण तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. श्रवणी भक्ती आहे. प्रेमाने करत असाल तर मोक्षाचं साधन आहे. तशी केली पाहिजे. मी नेहमी उदाहरण सांगेल. काय झालं तात्या, 10वीमध्ये पोरगं नापास झालं. नापास झाल्यानंतर आईला त्याचा राग आला. आईने त्याच्या श्रीमुखामध्ये जाळ काढला. पोरगं जरा तापड होतं. पोरगं घर सोडून निघून गेलं. 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, पोरगं घरी यायला तयार नाही. घरातली माणसं सगळी विसरली होती, पण माय मात्र विसरायला तयार नाही. सारखी नवस करत होती कुठं असेल, सारखा विचार करत होती. कधी तिचा विचार अनुचित होत होता ना, जोराने हांबरडा फोडून रडत होती. नाही रे बाबा देवा, ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ते सुखाने असलं पाहिजे. ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आनंदाने असलं पाहिजे. ते नाही भेटलं तरी चालेल,
असा विचार करत होती. कधी आठवण आली की रात्रीच रडत होती. एक दिवस देव्हाऱ्यासमोर बसलेली असताना बाहेरून एका भिकाऱ्याचा आवाज आला. तो भिकारी म्हणतो, ताई भिक्षावाड. म्हटल्यानंतर दुर्डीजवळ ताई गेली, एक कोरवर भाकरी घेतली आणि भिकाऱ्याकडे निघाली. एक वाक्य बोलून जाईल. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा योग आपल्या जीवनामध्ये यावा असं वाटत असेल ना, तर आपल्यावर सुद्धा कधी कधी दुःख येणं महत्त्वाचं असेल ना. ज्याने कधी दुःखच पाहिलं नाही ना, ती माणसं दुसऱ्याच्या दुःखात नाही सहभागी होत. ज्याने कधी गरिबीच पाहिली नाही ना, त्यांना गरिबी नाही समजत. तुम्ही कितीही समजून सांगा, नाही समजणार गरिबी त्यांना. ज्याने कधी शेतकरी पाहिलाच नाही ना, पावर कशाला म्हणतायत, आमच्याकडे त्याला ती पण म्हणतायत नाही. हे ज्याने काहीच पाहिलं नाही त्याला शेतकऱ्याची कष्ट समजणारच नाहीत ना. आणि म्हणून एक कोरभर भाकरी घेऊन बाहेर निघाली आणि भाकरी वाढत असताना त्यांनी आपली झोडी अशी समोर केली आणि समोर ज्यावेळेला पाहिलं त्यावेळेला ताई रडत होती. त्यांनी आपली झोडी अशी आवरून घेतली. ताई, मला भीक वाढायसाठी जर तुला घरून काही त्रास होत असेल तर आम्ही पुढच्या घरी जातो, आम्हाला अनेक घरं असतात ताई, येतोय मी. येतोय म्हटल्यानंतर तो निघाला. त्या बिचाऱ्या आईचा कंठ दाटून आला. ती म्हटली, दादा तुला भीक वाढायसाठी रडत नाही रे मी. दादा म्हटल्यानंतर भिकारी थांबला. भिकारी म्हणतो, ताई आजपर्यंत मला भीक वाढणारे खूप भेटले, पण दादा म्हणणारी फक्त तू भेटलीस. का रडते ताई तू? दादा 10वीमध्ये नापास झालं. असं वाटलं होतं पास झाल्यानंतर 12वी होईल, D.Ed होईल, कुठंतरी मास्टरची नोकरी करेल, माझं म्हातारपण सुखात जाईल असं वाटत होतं. म्हणून नापास झाले म्हणून मी एक थापड मारली. आईला मारायचा अधिकार नसतो का रे? आईला मारायचा अधिकार नसतो. किती सहन केलं आहे रे आम्ही लहानपणी तुमचं, आणि तुम्ही एक थापडसुद्धा आमची सहन करू शकत नाही. गेलं आहे मला सोड. 5 वर्ष झाले, सारखी वाट पाहते मी त्याची. मला त्याची खूप आठवण येते. ते माझी आठवण करत नाही म्हणून तर येत नाही ना. त्यावेळेला त्या भिकाऱ्याने विचारलं, ताई त्याची लक्षणं सांगता येतील? म्हटले, मग माझंच पोरगं ना, त्याचा बांधा सड पातळ आहे, त्याचा वर्ण सावळा आहे आणि त्याचं नाक सरळ आहे. आणखी ताई त्याचे केस कुरवडे आहेत. ताई त्याच्या डाव्या गालावर एक मोस आहे का? म्हटले, हां डाव्या गालावर मोस आहे. मग चिंता करू नको आहे, पाहिलं आहे मी त्याला. तुझा जसा तू मुलगा आहे तसाच तो माझा भाचा आहे. तू दादा म्हटलं आहे ना मला, आता त्याला घरी आणून देण्याची जबाबदारी माझी आहे. मी आपल्या या मातेंना विचारतो, खरं सांगा, अशी बातमी जर एखादा भिकारी तुम्हाला सांगत असेल तर तुम्ही ऐकणार नाही? नाही नाही, आम्ही फक्त आमदाराचंच ऐकतो, आम्ही फक्त खासदाराचंच ऐकणारे आहोत, आम्ही मंत्र्याशिवाय दुसऱ्याचा फोन उचलत नाही, आम्ही फक्त असं म्हणणार तुम्ही? असं म्हणणार? असं म्हणणार तुम्ही? नाही. असं म्हणणार तुम्ही की दादा थोडं थांब, बकेट नळाखाली लावलेली आहे ती जरा तोटी बंद करून येतो, असं म्हणणार तुम्ही? नाही म्हणणार ना. असं म्हणणार तुम्ही की जरा दूध गॅसवर ठेवलेलं आहे ते उतू जाईल, ते खाली उतरून येतो, असं म्हणणार तुम्ही? मी तुम्हाला विचारतो, असं म्हणणार तुम्ही? ते थांब जरा, नंतर तुझं ऐकतो मी, पहिले दूध उतरून येतो, असं म्हणणार तुम्ही? नाही म्हणणार ना. किती प्रेमाने ऐकाल बरं, किती प्रेमाने ऐकाल, किती प्रेमाने ऐकाल, किती प्रेमाने ऐकाल, किती प्रेमाने. तुम्ही असा विचार कराल की तू कोण्या जातीचा आहेस, तू कोण्या प्रदेशातला आहेस, तुझं वय काय, असं विचारसाल तुम्ही त्या ठिकाणी? नाही ना. नाही ना. आणि नाही विचारलं पाहिजे. उपदेश भलत्या हाती झाला चित्ती धरावा, नये जाऊ पात्रावती, कवटी सार नारळी. आणि म्हणून तो भिकारी असला, आपल्या मुलाची शुद्धी वार्ता जर सांगत असेल तर त्याचं ऐकलं पाहिजे. आणि किती प्रेमाने ऐकाल तुम्ही. जितक्या प्रेमाने ती वार्ता तुम्ही ऐकताय ना, तितक्या प्रेमाने तुम्ही हरिकथा आणि कीर्तन ऐका. हे कीर्तन तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. श्रवणाचे मीसे
यासाठी दिले असेल तर मला असं वाटतंय आपला उद्धार होईल असं ऐका. बरोबर आहे का माझं? बरोबर आहे ना? हो, तुम्ही ऐका रे. आपल्या लक्षात आलं सगळं. आता कर्म केल्याशिवाय जर पर्यायच नसेल, कर्म केल्याशिवाय जर तुम्ही थांबूच शकत नसाल, झोपेमध्ये जर तुमचं कर्म चालू असेल तर महाराज म्हणतायत जोपर्यंत प्रकृती आहे तोपर्यंत कर्म केल्याशिवाय जर पर्यायच नसेल तर मग तुम्ही असं का करत नाही? ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का त्या खूप चांगलं केलं तुम्ही. यांना सगळ्यांना बोलावं. आता चालायची सवय राहिली नाही आणि आम्ही आता ती वारी चालू केली एकट्यानेच. सचिन महाराज सोबत असतात 4 वर्षापासून. रोज 20 किलोमीटर चालू लागते महाराज. आजही मंठ्यापासून तर वाटूरपर्यंत चालत आलो. चाल करून आलो आम्ही. मंठ्यापासून 150 किलोमीटर आहे इथून मंठा. वाटूरपर्यंत चाललो, तिथून इथं आलो. आणि तुमचा प्रेम, तुम्ही आमच्या आश्रमावर आले होते आणि तुम्ही आमच्या परंपरेतले आहात, स्वामींच्या परंपरेत. आमची परंपरासुद्धा स्वामींचीच परंपरा आहे. म्हणून भावाच्या घरी गेलो पाहिजे. म्हणून विठाला विठाला काही. असं का करत नाही दादा आपण? असं का करत नाही? ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा, ज्याचा पुढे नाश होणार नाही. खऱ्या अर्थाने असं तुम्ही का करत नाही? महाराज म्हणतायत असं करा ना, असं करा. करा रे बापांनो साधन हरीचे, झने करणीचे करू नका. येणे नोहे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. आता महाराजांना आपण प्रश्न विचारू गुरुजी. महाराज असं करा, असं करा, असं करा, असं का करत नाही असं तुम्ही म्हणताय? नेमकं आम्ही काय केलं पाहिजे? ऐसे जोडे करा कंठी धरा, ऐसे जोडे करा
असं आहे की तुकोबाराय कर्म सोडायला सांगत नाही, कर्म करायला सांगत. केलं पाहिजे महाराज. कर्म हा योग आहे, अर्थात गीता त्रैकांडात्मक आहे. त्याच्यात कर्मयोग आहे, त्याच्यात भक्तियोग आहे, त्याच्यात ज्ञानयोग आहे. जो ज्ञानाचा अधिकारी असेल त्याच्यासाठी ज्ञान आहे, जो भक्तीचा अधिकारी असेल त्याच्यासाठी भक्ती आहे, उपासना आहे, आणि जो कर्माचा अधिकारी असेल त्याच्यासाठी कर्म आहे. हे तीन कांड सांगण्याचं कारण काय? या तीन पद्धती सांगण्याचं कारण काय? अरे अधिकार एक नसतो ना, सगळ्यांचा अधिकार एक थोडी असतो. आणि अधिकार परत्वे उपदेश केला तर तो फलद्रूप होतो, अन्यथा होत नाही. आणि म्हणून महाराज आपल्याला कर्म करायला सांगतायत, असं म्हणतायत महाराज. जो अत्यंत राहू दे ना, राहू दे ना, राहू दे ना, विक्षेप होतो, राहू दे. अत्यंत आसक्त आहे त्यांनी कर्म केलं पाहिजे. जो निरासक्त आणि आसक्त आहे त्यांनी भक्ती केली पाहिजे, आणि अत्यंत निरासक्त आहे त्यांनी ज्ञानाची कास धरली पाहिजे. म्हणून प्रत्येकाचा अधिकार वेगवेगळा असल्यामुळे प्रत्येकाला साधनाही वेगवेगळी आहे. अर्जुन कर्म करायला तयार नव्हता, अर्जुनाने कर्म केलं पाहिजे. प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं आहे. क्षत्रियाचं कर्म वेगळं आहे, ब्राह्मणाचं कर्म वेगळं आहे. महाराज असं म्हणतायत, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, आश्रमी विचार षटकर्मी, नाही का, वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, आणि संन्यास तो त्या संकल्पाचा. एकाच अभंगामध्ये महाराजांनी प्रत्येकाचं कर्म सांगून टाकलं. लक्षात घ्या, ब्रह्मचारी तरी भोकावी अक्षरे. ब्रह्मचारी असेल तर त्याने अक्षराचं साधना केली पाहिजे, अक्षरं गोखली पाहिजे, जन्मभर त्याने अभ्यास केला पाहिजे. आश्रमी विचार षटकर्मी, यजन याजन अध्ययन अध्यापन दान आणि परिग्रह, ह्या 6 कर्माचा विचार खऱ्या अर्थाने तुम्ही प्रापंचिकाने केला पाहिजे. म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही संग्रहही केला पाहिजे आणि दानही केलं पाहिजे. फक्त जमून नका ठेवू. धरणाला भिंतही असली पाहिजे, त्याला दरवाजाही असला पाहिजे. फक्त भिंतच असेल तर एक दिवस ती पाणी, ते धरण भिंत फोडल्याशिवाय राहणार नाही. दरवाजा ठेवा, दरवाजा ठेवा, दरवाजा ठेवा, त्या भिंतीला दरवाजा ठेवा. पाणी जास्त झाल्या की सोडता येईल. किंवा मी नेहमी असा प्रश्न विचारेल आता की धरणाला भिंत बांधतात कशासाठी? पाणी अडवायसाठी. त्याला दरवाजा ठेवतात कशासाठी? पाणी सोडायसाठी. मग अडवतात कशासाठी? सोडायसाठी. अडवतात कशासाठी? याचं उत्तर आहे सोडायसाठी. अडवलंही पाहिजे, भरपूर अडवलं पाहिजे, भरपूर अडवलं पाहिजे. महाराज माझी तर इच्छा अशी आहे की प्रत्येकाच्या घरात किमान 1 क्विंटल तरी सोनं असलं पाहिजे. इतकं अडवलं पाहिजे. अडवलंही पाहिजे. माझ्या राजांनो, तुम्ही प्रापंचिक असाल तर प्रसंगी प्रसंगी सोडलंही पाहिजे. उदास विचार वेच करे, उदास विचार वेच जमवलंही पाहिजे, सोडलंही पाहिजे. काय तुम्ही असाल वा आम्ही, प्रसंगाप्रसंगाने सोडलं पाहिजे. महाराज आम्ही नेहमीच तुम्हाला सांगतो, आम्हीसुद्धा सोडलं पाहिजे. ज्या भिंतीला दरवाजा नसेल ना, खरं सांगतो ती भिंत एखाद्या दिवशी फुटल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं ते कुठून फुटेल काय सांगता येत नाही. मग ते कुठूनही फुटू शकते. तुमच्या लक्षात नाही आलं? त्याग एको ही रक्षणं, संग्रह एक परप्राया समुद्रोपि रसातले दातारम जलदम पश्च गर्जंतम भुवनोपरी. समुद्राचं स्थान पृथ्वीच्या खाली याचं कारण घेत राहतो म्हणून, आणि मेघाचं स्थान पृथ्वीच्या वर याचं कारण देत राहतोय म्हणून. संग्रह एक परप्राया समुद्रोपि रसातले दातारम जलदम पश्च गर्जंतम भुवनोपरी.
परे वर चालच नाही. फार सुंदर श्लोक आहेत महाराज भर्तृहरीचे. शृंगार शतक, वैराग्य शतक आणि एक नीती शतक असे 3 प्रकारचे शतक आहेत 100 श्लोकाचे. काय सुंदर श्लोक आहे. दातव्यम भोक्तव्यम सती उभवे संचयो न कर्तव्या पश्य मधुकराणी संचितमर्थम हरंत्यन्ने. काही मधमाशा अशा आहेत की त्या स्वतःही खात नाहीत, दुसऱ्यालाही खाऊ देत नाहीत. मधमाशा, काही मधमाशा, काही मधमाशा अशा आहेत बिचारा, इतक्या साचून ठेवतात, स्वतःही खात नाही, दुसऱ्यालाही खाऊ देत नाही. मग एक दिवस कोणीतरी येऊन सगळंच्या सगळं घेऊन गेल्याशिवाय. विठाला विठाला पाहिजे आणि दानही केलं पाहिजे माझ्या दादानं. बघा तुम्ही कसं ऐकताय मला माहीत नाही, करमणूक म्हणून ऐकत असाल तर माझा नाविलाज आहे, पण किमान आपल्या संपत्तीतला 10वा हिस्सा तरी धर्मकार्यासाठी खर्च केला पाहिजे. किमान 10. न्यायोपार्जित वित्तेन दशमांशेन धीमताम कर्तव्यो विनियोगश्च ईश प्रीत्यर्थ हेतवे. देवासाठी किमान 10वा तर हिस्सा द्या. 10वा तर द्या राजा. 10वा 10 रुपयातला 1 रुपया तर द्या. 100 रुपयातले 10 रुपये तर द्या. चांगल्या ठिकाणी द्या. कुठेही देऊ नका. जिथं नाव होईल तिथं नका देऊ. दान अशा ठिकाणी दिलं पाहिजे की ज्याला माहीत नसलं पाहिजे दान कोणाचं आहे. ते खरं दान आहे. तया ते ऐशिया पहावे जे घेतले नुमजवे का इसे नाही. माऊली वर्णन करताय. म्हणून अर्जुन युद्ध करायला तयार नाही, क्षत्रिय असून सुद्धा. क्षत्रिय असून युद्ध करत नाही. म्हटले नाही करणार. का करणार नाही? फार सुंदर आहे. त्याने काही हेतू दिले महाराज. तो म्हणतो न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्य सुखानीच किन्नो राज्ये न गोविंद किंबोगैर जीविते न. काय करायचं ते सुख, काय करायचं तो विजय मला नको. नको म्हणजे का नको? गुरुन हत्वा ही महानुभावा. माझ्या गुरुची हत्या करून तो विजय मला मिळत असेल. श्रेय हो. आणि गुरुबद्दल एक सांगितलं आणि दुसरं त्याला विचारलं स्वजनम ही कथा मत्वा सुखीन श्याम माधव. मला सुख मिळत असेल आणि स्वजनाची हत्या करून मिळत असेल तर मला ते सुख नको. मला विजय प्राप्त होत असेल आणि तो जर माझ्या गुरुची हत्या करून मिळत असेल तर मला विजयही नको. हे चांगलं मत आहे बरं का अर्जुनाचं. तुम्ही चांगलं आहे का? हे मत चांगलं आहे. माझ्या गुरुची हत्या करून जर मला विजय मिळत असेल, गादी मिळत असेल तर मला तू नको. स्वजनाची हत्या करून जर मला सुख मिळत असेल तर मला ते सुखही नको. सुखही नको. तुमच्या लक्षात आलं ना? भावाची हत्या करून भावाचा पराजय करून जर मला सुख मिळत असेल तर मला हे नको. हा भाव चांगला आहे अर्जुनाचा. अर्जुनाचा हा भाव चांगला आहे. नको मला ती गादी, मला नको ते पद. असं जर घडत असेल तर, स्वजनाची हत्या करून मिळत असेल तर नको मला ते. वर्णसंकर होईल हाही त्याने हेतू दिला. अनेक हेतू देत असताना त्यांनी असं म्हटलं का रे देवा, लाज कशी वाटत नाही रे तुला लाज कशी वाटत नाही रे? कर्म आणि करता पुढे उरेची ना पाहता ऐसे मत तुझे अनंता निश्चित जरी तेवी माते श्रीहरी म्हणसी पार्था संग्रामू करी. हे लाजसी ना गवारी कर्मी सुद्धा. लाज कशी वाटत नाही रे तुला हे तुला सांगताना. महाराज माणसाची लाज काढण्याचा अधिकार फक्त एकाच माणसाला आहे. तो कोणाला? बरोबर आहे का व्हायचं? तुम्हाला विचारतो फुलपॅन्टवाले हे सांगतात ते बरोबर आहे का? बरं असू द्या. तुम्हाला विचारतो मी की माणसाची लाज काढण्याचा अधिकार फक्त एकाच व्यक्तीला आहे. हे म्हणतात बायकोला. बरोबर आहे का यांचं? विनेकरी तुमचं मत काय? नाही कळत? तुम्हाला काही कळत नाही असं म्हणत नाही का? म्हणते ना तुम्हाला काही समजत नाही असं कोणी म्हणत नाही का? कोण म्हणते असं? बाय म्हणजे सगळ्यांचं एकमत झालं. आता काही हरकत नाही. एकाच व्यक्तीला फक्त लाज काढण्याचा अधिकार असताना तू माझी लाज काढतो. लाज अर्जुन भगवंताची लाज काढतो. लाज सिना गवारे कर्मे सुता. असं कर्म मला प्रवृत्त करत असताना तुला लाज कशी वाटत नाही रे?
नाही करणार मी जा. अरे कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिरा कान वधावे, हे एर एर आगवे गोत्र आमुचे. आज तू आम्हाला कौरवाला मारायला सांगतो, उद्या तू आम्हाला युधिष्ठिराला मारायला सांगशील. हे आमचेच गोत आहे, आम्ही एका घरातले आहोत. नाही मारणार जा. लाज नाही वाटत लेकाला असं सांगताना. एक सांगू का, देवाची लाज काढली महाराज तरी देव अर्जुनाकडून जायला तयार नाही. असं अर्जुनाजवळ काय होतं, असं त्याच्याजवळ काय होतं. लाज काढल्यानंतर येईल महाराज कधी कधी. आता समजा हे चोपदार आहे, चोप आणि हे विनेकरी आहे. समजा आम्ही तुमच्या घरी सगळेजण जेवायला आलो. विनेकरी हो म्हणा, हो म्हणा ना. हां हो हो. आणि तुम्ही आम्हाला पंचपक्वान्नाचं जेवण केलं. हो म्हणा. अरे हो म्हणा ना. हां सांगा पंचपक्वान्नाची नावं. काय हो म्हणता मग. बरं चला हो. तुम्ही आम्हाला वाढायसाठी 2000 रुपये किलोचं तूप आणलं. हो म्हणा. अरे हो म्हणा. हो हो. आणि ते तूप वाढताना तुम्ही सारखं म्हणत होते घ्या खाऊन लेकू, पाहिलं होतं तुमच्या बापाने कधी. हो म्हणा. काय वाटेल याच्या घरचं तूप तुमच्या बापाने पाहिलं होतं का म्हणा. अर्जुनाने भगवंताची लाज काढली महाराज तरी तो तिथून जायला तयार नाही. याचं कारण देवाने सांगितलं, अर्जुना तू सुमनु आणि शुद्धमती, तू अनन्य काय आनंदकू अनन्य गती परी तया गौप्यही तया प्रती चावडीचे सुखे. गुप्त सुद्धा त्याला चावडीवर सांगितल्यासारखं सांगावं. म्हणून मी तुला गीता सांगणार आहे. विषय असा आहे की अर्जुन युद्ध करायला तयार नाही. त्यांनी अनेक हेतू दिले. त्यांनी आणखी एक हेतू दिला, पापमेवाश्रये दस्मा, मला पाप होईल, मला पाप होईल म्हणून मी युद्ध करत नाही, मला पाप होईल म्हणून मी युद्ध करत नाही. असं जर अर्जुन म्हणत असेल तर अर्जुन सुमन्य आहे, शुद्धमती आहे, त्याला पाप नको, त्याला गादी नाही भेटली तरी चालेल पण पाप नको असा अर्जुन असल्यामुळे अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं, अर्जुना हे कर्म करत असताना तुला पाप होऊ नये असं जर तुला वाटत असेल ना तर मी तुला सांगतो, तू कर्मफलाची इच्छा न करता कर्म कर. हे कर्म सुद्धा तुला पाप लावणार नाही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. फलाची इच्छा न करता तू जर कर्म करत असेल ते तुझं क्षत्रियाचं कर्म, दुसऱ्याला मारण्याचं कर्म सुद्धा तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. फलाची इच्छा करू नको. दुसरं सांगितलं, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसि. अर्जुना, सुख दुःखाला समान मानणारी जर तुझी वृत्ती असेल, लाभा अलाभाला समान मानणारी जर वृत्ती बनवली असेल, सुख दुःखाला समान मानणारी जर तुझी वृत्ती असेल तर तू हे करत असताना हे केलं तरी तुला पाप लागणार नाही. लक्षात ठेव. पाप लागू नये असं म्हणतोय ना तू. मग तू जर अशा पद्धतीने कर्म केलं तर तुला पाप लागणार नाही. हे कर्म करण्याची रीती आहे. अर्जुनाने कर्म केलं पाहिजे म्हणून अर्जुनाला ही रीती समजून सांगितली. रीती असते महाराज, रीती असते असं सांगितलं जाते. आमचे वैकुंठवासी जगन्नाथांना एक दृष्टांत सांगत होते. एक पूर्वीचा काळ होता आणि आंब्याचे दिवस होते. बाजारामध्ये मालक पाठीमागं गाडीमध्ये, बैलगाडीमध्ये बसलेले, समोर धुरकरी बसलेला. बाजार करून आल्यानंतर मालकाने आंबे घेतले आणि एखादा आंबा खाऊन बघावा म्हणून मालकाने तो आंबा घेतला आणि असा सगळ्याच तोंडात घातला. असा सगळ्या तोंडात घातला. तो आतमध्ये काही जात नव्हता म्हणून अशी बुक्की मारली. आता समोरच्या गेटनं गेला पण आतलं गेट त्यापेक्षा लहान असते, त्याच्यातून तो काही आत जात नव्हता. आणखी बुक्की मारली, तो अडकल्यानंतर तो बाहेरही निघत नव्हता आणि आतही जात नव्हता. आता मालक कणायला लागले. धुरकऱ्याने पाठीमागं पाहिलं तर पांढरे डोळे झालेले होते. धुरकऱ्याने पाहिलं त्या नौकराने की आता मालक जाणार आहेत. बिचारा तो उतरला आणि त्याने विचार न करता मालकाच्या त्या मानेवर असा एक बुक्का मारला. आंबा खाली पडला. बरं झालं तो नौकर अशिक्षित होता. तो जर सुशिक्षित असता तर त्याने मोबाईल काढला असता, कोणत्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे, प्रथम उपचार कुठे केले पाहिजे. त्याने बुक्का मारला, तो आंबा खाली पडला. नंतर नदी आली. त्या पुलावर गाडी आल्यानंतर मालक म्हटले की हे सगळे आंबे टाकून दे. म्हटले मारलं होतं या आंब्याने मला.
सगळे आंबे टाकून दे. म्हटले मालक टाकून दिल्यापेक्षा माझ्या पिशवीत टाका. तू कुठं नेतो? म्हटले माझ्या मुलांना नेतो. अरे मारणारे आंबे आहेत, मुलाला नेतो लेका, मला मारलं होतं या आंब्याने. तर म्हटले तसं नाही मालक, तुम्हाला आंब्याने मारलं नव्हतं, तुम्हाला आंबा खाण्याची रीतीने मारलं होतं. तुम्हाला रीती समजली. आंबा खाण्याची ही रीती नाही. आंबा खाण्याची रीती अशी असते, तो चोळला पाहिजे, वरचं पत्र टाकून दिलं पाहिजे, आतली कोळी टाकून दिली पाहिजे, मधलं खाल्लं पाहिजे. फलासक्ती आणि रसास्वाद हे टाकून दिलं पाहिजे आणि मधला रस खाल्ला पाहिजे महाराज. मग तो आंबा जर तुम्ही अशा पद्धतीने खाल्ला असताना तर खऱ्या अर्थाने त्या आंब्याने तुमचं पोट भरलं असतं. आंबा खाण्याची जर रीती असेल महाराज तर कर्म करण्याची सुद्धा रीती आहे. ती समजली पाहिजे. ते कर्म तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही रीती समजली तर. मग ते युद्धाचं कर्म असलं तरी तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही रीती समजली तर. युद्धाचं कर्म म्हणजे दुसऱ्याला मारण्याचं कर्म आहे, दुसऱ्याला मारण्याचं कर्म आहे युद्धाचं कर्म. युद्धाचं कर्म असू द्या, रीती जर समजली असेल तर ते युद्धाचं कर्मसुद्धा आपल्या उद्धाराचं साधन बनल्याशिवाय राहत नाही. दृष्टांत आहे, एक महिला बिचारी डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरांनी विचारलं ताई कशासाठी आलात? म्हटले डॉक्टर साहेब माझं वजन थोडं वाढलं आहे हो. म्हटले किती वजन आहे तुमचं आता? म्हटले माझं आता वजन 120 किलो आहे. बरंच वजन आहे तुमचं. किती जेवण करताय तुम्ही? ते म्हटलं डॉक्टर साहेब मी एका बसनीला 20 चपात्या खाते पाहिजे. विठाला 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 भगवान महाराज परमेश्वर मी भगवान एकच ना. आम्ही मित्र आहोत बरं का. आम्ही अजान वृक्षाखालचे मित्र आहोत. अजान वृक्षाखाली आम्ही बरोबर 108 पारायण केलं दोघांनी. आपण मोठे झाला तर आम्ही तिथंच आहोत. आम्ही सोबत पारायण केले 108 पारायण अजान वृक्षाखाली. पारायण होईपर्यंत आळंदी सोडायची नाही. पारायण होईपर्यंत महाराज आरसा पाहायचा नाही. पारायण होईपर्यंत चप्पल घालायची नाही. त्या कराडकर धर्मशाळेत राहायला होतो मी. तिथून बाहेर पडताना सगळा चिखल होता आणि तो 1 महिना सारखा पाऊस. इथं काय झालं वळवळ करते म्हणून ते पाहिलं मी करून गाडी, त्यात किळा पडला होता. पण ती मजा काही वेगळी होती, तो भाग काही वेगळा होता नाही. असो कर्म करण्याची रीती सांगत होतो. 20 चपात्या खाताय तुम्ही? म्हटले हा डॉक्टर साहेब 20 चपात्या खात्या मी एका वेळेला. भात म्हटले 10 प्लेट, भाजी 6 प्लेट. बापरे बरंच जेवण करताय मग तुम्ही. एक काम करा, तुम्ही 20 चपात्या खाताना ताई त्यातल्या उद्यापासून 10 खात जा. बरोबर आहे का ताई? हो. तुम्ही 10 प्लेट भात खाताना त्यातला 5च घेत जा. बरोबर आहे ना? आणि तुम्ही 6 प्लेट भाजी खाताना त्यातली 3च प्लेट भाजी घेत जा. असं जर तुम्ही केलं ना तर तुमचं वजन कमी होईल. आणि खरं सांगू का ताई, तुमच्यासाठी हेच औषध आहे. तुमच्यासाठी वेगळं औषधाची काही गरज नाही. तुमच्यासाठी हेच औषध आहे. ताई म्हटली मग डॉक्टर साहेब हे औषध जेवणाच्या अगोदर घ्यायचं का जेवणाच्या नंतर घ्यायचं? तुम्हाला काही समजलं का नाही? रीती आहे औषध घेण्याची, रीती समजली पाहिजे. कर्म करण्याची रीती अत्यंत महत्त्वाची आहे अर्जुना. अशा पद्धतीने जर तू कर्म केलं तर हे कर्म तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. इथपर्यंत आपण आलो. कर्माची रीती महाराज समजून सांगतात. आता पुढचा भाग 5-10 मिनिटामध्ये असा आहे. असू द्या 5-10 मिनिटामध्ये पुढचा भाग असा आहे. विठ्ठल विठ्ठल केलं पाहिजे असं तुम्ही सांगताय. पण काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे हे तर सांगा. काय केलं पाहिजे असं जर तुम्ही विचारत असाल महाराज तर त्याचं उत्तर असं आहे की तुमच्या अधिकाराप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे. तुमचा अधिकार काय आहे याप्रमाणे तुम्ही साधना केली पाहिजे. वैराग्य आहे का?
मग तुम्ही ज्ञानाची साधना केली पाहिजे. विधी निषेध नाही का तुमचा खऱ्या अर्थाने युक्त काल भरपूर वेळ आहे का, मग तुम्ही योगाची साधना केली पाहिजे. योग्य देश आहे का, मग तुम्ही यज्ञाची साधना केली पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने विधी निषेध करतो का, मग तुम्ही कर्माची साधना केली पाहिजे. जसा अधिकार असेल त्या पद्धतीने साधना केली पाहिजे. वैराग्य नसेल तर ज्ञानाची साधना फल नाही देणार. अरे ज्ञान तर अनेक लोकांना होतं महाराज. रावणाजवळ सुद्धा ज्ञान भरपूर होतं पण वैराग्य नव्हतं ना. शूर्पणखेजवळ सुद्धा ज्ञान भरपूर होतं पण वैराग्य नव्हतं ना. शूर्पणखा फार मस्त गप्पा मारते. शूर्पणखा असं म्हणते, विषय संघाने संन्याशी, वाईट विचाराने राज्य आणि दारू पिण्याने लाज राहत नसलेले का रावणा मूर्ख आहेस तू. 5 गोष्टीला माणसाने लहान कधी मानायचं नसलेले का रावणा. सापाला कधी लहान मानायचं नाही, पापाला कधी लहान मानायचं नाही, रोगाला कधी लहान मानायचं नाही, दिव्याला कधी लहान मानायचं नाही, तसं शत्रूला सुद्धा कधी लहान मानायचं नाही. मूर्ख आहेस तू. हे ज्ञानच आहे ना महाराज, हे ज्ञानच आहे. रावणाला सांगितलं जाते शूर्पणखेजवळ ज्ञान आहे पण वैराग्य नाही. रावणाजवळ सुद्धा ज्ञान आहे पण वैराग्य नाही. वैराग्य नसेल तर ज्ञानाचा काय उपयोग आहे महाराज. ज्ञान उद्धारासाठी असते. ज्ञान काय फक्त लोकांना रंजन करण्यासाठी असते. उद्धार भावाच्या ज्ञानाने असं ज्ञान जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या ज्ञानासाठी वैराग्याची गरज आहे, ती आपल्याजवळ नाही. कर्मासाठी विधिनिषेधाची गरज आहे, तो विधिनिषेध आपल्याला करणार नाही. हा योग्य देशाची गरज आहे. तात्या यज्ञ करत असाल, गायत्री मंत्राचं पुनश्चरण जर कोणी करत असेल, त्या पंचकोशीमध्ये जर कुठं गोहत्या होत असेल तर त्याचं फल भेटत नाही. पण गोहत्येशिवाय एकही पंचक्रोशी आपल्या देशातली नाही, हे आपलं दुर्भाग्य आहे, लक्षात ठेवा. म्हणून यज्ञाचंही फल आपल्याला भेटणार नाही, कर्माचंही नाही, ज्ञानाचंही नाही, योगाचं तर नाहीच नाही. तर मग आता आम्ही काय केलं पाहिजे. मला असं वाटते या साधनेचा जरी आपला अधिकार नसला तरी आपल्याला उद्धाराचा अधिकार नाही असं मात्र नाही, असं मात्र नाही. उद्धाराचा अधिकार सगळ्यांना आहे. या रे लहान थोर, या रे लहान अधिकार आहे. पहा पण तुमचं वय काय. 70. तुमचं 65. किती 55 55 45 18 34. यारे यारे अरे यारे 20. मामा आहे का तुला. मामाला पोरगी आहे का. 20. मामीची पूजा करत जाय म्हणून सांगितलं. एक आहे बरं का, ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन. अर्थात सगळ्या साधनेचा अधिकार जरी आपल्याला नसला तरी उद्धाराचा अधिकार नाही असं मात्र नाही. उद्धाराचा अधिकार सगळ्यांना आहे. उद्धाराचा अधिकार सगळ्यांना आहे. महाराज तर असं म्हणतात, आदि करोनी सगळ्यांना अधिकार आहे. ब्राह्मण वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार. क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार. अधिकार नाही असं नाही, साधना केली पाहिजे. साधना नाही असंही नाही. आपल्याला झेपण्यासारखी साधना सांगितली, लक्षात ठेवा. झेपली ती साधना आपण केली पाहिजे. महाराज तेच सांगतात. मी सांगेल पहा,
माझ्या समोर आपण श्रोते म्हणून बसलेले आहात, महिला आहेत, पुरुष आहेत. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मी म्हणतो तसं तुम्ही म्हणा. हो म्हणा, हो तर म्हणा, मी म्हणतो ते म्हणा. आता अभंगासाठी आपल्याला बोललं पाहिजे. महिलांनीसुद्धा म्हणायचं, सगळ्यांनी म्हणायचं माझ्या पाठीमागं, मी म्हणतो ते म्हणायचं. जटाटवी कलज्जल प्रभाव पावितस्थले गलेव लंब्य लंबिता भुजंग तुंग मालिका डमट 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 डमन निनादवड्ड मर्वयम चकार चंड तांडवम तनोतुन शिव शिवम म्हणा. तुम्ही वाजवलं नाही. जटाटवी कलज्जल प्रभाव पावितस्थले गलेव लंब्य लंबिता भुजंग तुंग मालिका डमट 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 डमन निनादवड्ड मर्वयम चकार चंड तांडवम तनोतुन शिव शिवम तनोतुन शिव शिवम तनोतुन शिव शिवम म्हणा. मी काहीच म्हटलं नाही, तुम्ही का म्हणत नाही? म्हणायला येत नाही. मग म्हणायलाच येत नाही, कशाला भानगडीत पडताय? बरं आहे की नाही? कशाला भानगडीत? धर्म प्रवचित तप प्रचितम सत्यंच दूरे गतम पृथ्वी मंद फला नृप कपटिना सत्यम मृतो ब्राह्मणा साधू शिदंती दुर्जन प्रवृत्ती प्राय प्रवृत्ती कला ही म्हणा. कशाला भानगडीत पडताय ना? आता मी म्हणतो ते म्हणा. म्हणा श्रीराम 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 ऐशी जोडी कर ताल असेल तर तुम्ही दागिनता जोडा. ताल असेल तर तुम्ही दागिनतापासून जोडा. स्वर असेल तर तुम्ही सुंदर ते ध्यानापासून जोडा. तुम्हाला जे शक्य असेल, जे साध्य होत असेल ते जोडा. ऐशी जोडी करा रामकंठी. रामकंठामध्ये धारण करणं हे सगळ्यांना शक्य असल्यामुळे महाराज म्हणतात तुम्ही असं का करत नाही? ऐशी जोडी करा रामकंठी धरा, काय फल मिळेल? अरे तेने चुके फेरा गर्भवास. असं म्हणतायत यत्कर्मभिर्यत् तपसा ज्ञान वैराग्य तश्ययत् योगेन ज्ञान धर्मेन श्रेयो भीरतिरेरपी सर्व मद्भक्तिदा सर्व मद्भक्ति योगेन मद्भक्तो लभतेंजसा. जे एखाद्या जे कर्माने प्राप्त होते, जे योगाने प्राप्त होते, जे ज्ञानाने प्राप्त होते, ते जर रामनामाने प्राप्त होत असेल तर आपण काय घेऊ नये? आणि म्हणून ऐशी जोडी करा
रामकंठी धरा काय होईल तेने चुके फेरा गर्भवास चुकणं म्हणजे मोक्ष आहे आणि तो मोक्ष जर याने होत असेल तर तुम्ही हे करा तेने चुके फेरा गर्भवास नाशिवंत अटी आपण त्याच्यामध्ये गुंतलेले आहोत जे करण्यामध्ये गुंतलेले आहोत ते सगळं नाशिवंत आहे महाराज खरंच नाशिवंत आहे नाशिवंतावर जितकं प्रेम कराल खऱ्या अर्थाने तेवढं आपलं दुःख वाढत जाईल नाशिवंत पदार्थ हे नेहमी नाशिवंत असतात अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्ष्यते आणि विनश्यते हे सगळे विकार त्याला असतात म्हणून नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन हे बीज असेल तर त्याची फळ मग तुम्ही एक काम करा नाव धड करा सहस्रनामाची या ठिकाणी थोडी मेघ घातलीच महाराज तर नाव धड करा धड तुमच्याकडे धडच म्हणतात म्हणजे व्यवस्थित करावा धड करा म्हणजे चांगली करा असं धड करा या नावेला शद्र आहे तिला चांगली बनवा आपण नामचिंतन करतो पण मला असं वाटतं की ज्या नावेला छद्र आहेत ती नाव जर नदीमध्ये असेल का शतजर्जर नावे रेगवणी केवी निश्चिंत व्हावे पण त्यामध्ये जसं आपलं बुडणं निश्चित आहे तसं नामचिंतन करूनही समाधान न भेटण्याचं कारण त्याला काही शद्र आहे 10 शद्र सांगितले भागवतकारांनी सन्निंदा सतीनाम वैभव कथा श्री शेषयोर्भेददी अश्रद्धा श्रुतिशास्त्र दैशिक गिराम नाम्यर्थवाद भ्रमः नामास्थिती निषिद्ध वृत्ती विहित त्यागौच धर्मांतरी साम्यम नाम जपे शिवस्य च हरे नामापराधादश हे 10 अपराध जोपर्यंत आपल्याजवळ आहेत आपला वेळ कमी आहे नंतर आपण मुळात ह्या सगळे अपराध पाहून घ्या तोपर्यंत खऱ्या अर्थाने नामचिंतनाचं खरं फल आपल्याला भेटणार नाही म्हणून नाव धड करा सहस्र नामाची तेने भवशिंतुसी धडी पावे नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन तिची फळ विठोबा मार खावा लागतो अभ्यास नाही केला नाही बोल जर चांगले बसून नाही आणले तर मला वाटते आजही आमचे राम महाराज एखादी मारत असते अरे हे लक्षात ठेवा की आमचे दोन्ही जे गायक आहेत ना हे तालमीतले आहेत तालमीतले म्हणजे कोणाच्या जोग महाराजांच्या तालमीतले आहेतच पण बाबांच्या बोधे बाबांच्या तालमीतले त्याच्यामुळे अजूनही हे सगळं त्यांच्याजवळ वैभव असूनही हे सगळे बाबांचे नेम आजही त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतात तालीम महत्त्वाची असते नाही का तालीम महत्त्वाची असते गुरुजी मारतात आपल्या हितासाठीच मारत असतात किंवा चुकलं तर नाही तर गुरुजीचा मार खाण्याचा काय गरज आहे महाराज पहिले गुरुजी खूप मारायचे आम्हाला तर खूप मारायचे बघा आमचे मॅडम म्हणायचे की तू येऊच नको म्हणे शाळेतच येऊ नको म्हणे विनाकारण तू जीवन बर्बाद करू नको म्हणे तुझं काय कारण आम्ही अभ्यासच करत नव्हतो तो भाग वेगळा म्हणून अभ्यास केल्यानंतर तसं गुरुजीला घाबरण्याची गरज नाही तसं साधना केल्यानंतर यमाला घाबरण्याची सुद्धा गरज नाही काय यमाला घाबरण्याची सगळे घाबरतील साधना करणाऱ्या माणसाला यमाला घाबरण्याची काय गरज आहे तो जोड आला ना साधना जर पक्की असेल ना तर हा ना तुका म्हणे काळा म्हणा तोडा मरी तुका म्हणे काळा
आपल्याला जपलं ते कर्म करा. काय जपणार आहे आपल्याला? यज्ञ नाही जपणार, योग नाही जपणार, ज्ञान नाही जपणार, यज्ञही जपणार नाही. हे कोणची साधना आपल्याला जपण्यासारखी साधना नाही म्हणा. आपण तर लगेच विसरून जातो. योग काय सोपा आहे? योग काय? योग ही साधना करणं काय सोपी आहे? योग तर माऊली सुद्धा म्हणतात ती कठीण आहे म्हणून. आपल्याला जपणारी साधना फक्त नामचिंतन आहे. आपल्याला झेपणारी साधना फक्त रामकृष्णारी आहे. श्रीराम जय राम जय जय राम आहे. आणि म्हणून महाराज म्हणतायत की हे सुद्धा कर्म आहे आणि तुम्ही हे करा. भाता भरा हरी रामबाणी. भाव आपल्या पुढे मांडला. वैकुंठवासी पद्मिनीबाई गणपतराव थोरबोले अर्थात पद्मिनीबाई आमच्या तात्यांच्या आई यांचं हे पुण्यस्मरण आहे. प्रथम पुण्यस्मरण आहे. अनेक गोष्टीमध्ये माणूस बदल करू शकतो, लक्षात ठेवा. पण काही गोष्टीमध्ये बदल करण्याचा अधिकार कुणालाही नाही, तो देवाला सुद्धा नाही. काही गोष्टी बदलता येतात. पैसा बदलता येतो, आपण त्या नोटबंदीमध्ये बदल आहे. पैसा बदलता येतो. शेतसुद्धा बदलामध्ये एखादं दुसरं घेता येते. घर बदलता येते, नाही का? बरोबर आहे ना? घर बदलता येते, पैसा बदलता येतो. मी तुम्हाला दोघांना विचारतो, नाही का? आणखी शेती बदलता येते, मित्रही बदलता येतो. आणखी काय बदलता येते? आणखी काय बदलता येते? ठरवलं तुम्ही तर? अरे बायको बदलता येते ना, म्हणजे असं करू नका. पण बदलता येते का नाही? हां, बदलता येते. पण मला असं वाटतं की आई मात्र कधी बदलता येत नाही. आई बदलता येते. देवाला सुद्धा बदलता नाही आली महाराज. आई नाही बदलता येत. आई ही आई आहे. आई हे दैवत आहे आणि हे दैवत आपण मानलं पाहिजे. घरातल्या वृद्ध लोकांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. 5-25 वर्ष निघून जायला वेळ लागणार नाही. ज्यावेळा आपण वृद्ध होऊ त्यावेळेला गुडघे कसे दुखतात हे वृद्ध झाल्यानंतरच समजते. तसं समजतच नाही महाराज. कितीही जरी गप्पा मारल्या तरी तरुणांना गुडघ्याचं महत्त्व समजत नाही. ते महत्त्व म्हातारं झाल्यानंतर समजते. असं करू नका. एखाद्या वेळेला जवळच कुठं घाण झाली असेल तर त्रास मानू नका. मी तर असं म्हणेल की आई वृद्ध आहे, खाटल्यावर आहे. एखाद्या वेळेला तुम्ही तिच्यासमोर उभे आहात. एखाद्या वेळेला तुम्ही फार मोठे महाराज आहात, तुम्ही फार मोठे कलेक्टर आहात असं म्हणू आपण. तुमचा फार मोठा मान आहे. पण एखाद्या वेळेला तुमच्या आईच्या समोर तुम्ही उभे आहात. एखाद्या वेळेला तिच्या तोंडामध्ये थुंकी आली असेल, खापर लवकर दिसत नसेल तर नेहमी नाही म्हणत मी. एखाद्या वेळेला तुमचा हात अत्यंत प्रेमाने पुढे होता. हात काही सडणार नाही त्यामुळे. एखाद्या वेळेला म्हणतो मी, एखाद्या वेळेला म्हणतो मी. एखाद्या वेळेला हात तुमचा अत्यंत प्रेमाने समोर होऊ द्या. तुम्हाला जन्मभर कोणाच्या पुढे हात पसरवण्याची गरज पडणार नाही. असं हे दैवत आहे. या घराण्याने केलेली ही सेवा आहे. आणि प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळेजणं या ठिकाणी उपस्थित आहात. प्रभूकडे प्रार्थना करेल की आमच्या मातोश्रींना
अत्यंत आपण सद्गती द्यावी, हे सगळं पुण्य तिथं पोचत असते महाराज. काही चारवाक विचाराचे लोक असं म्हणतात की हे कसं काय पोचते बा, हे कसं काय शक्य आहे बाबा, इथलं तू तिथं कसं काय पोचते, नाही का मला इथलं तिथं कसं काय पोचते इथलं तिथं कसं काय पोचते. हो, तर त्याच्यासाठी आमचे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराजांकडे एक माणूस आला होता, राम महाराज. आम्ही तिथं पाठात होतो आणि जरा नास्तिक होता. काय महाराज भंडवता लोकांना, हां लोक ऐकतायत म्हणून बस तुम्हाला काय भावनिक लोकांचा फायदा घेता तुम्ही. इथं जाळलेलं तूप तिथं कसं काय पोचते म्हणे तुमचं, इथं जाळता आणि तिथं जाते म्हणताय. तुम्हाला कीर्तनं पाहिजेत म्हणून तुम्ही श्राद्ध करायला लावता म्हणे. खरंच म्हटलं वा, इथं जाळता आणि तिथं कसं काय पोचते. आता निवृत्ती महाराज होते महाराज ते. हो, अशा शिव्या द्यायला सुरुवात केली त्याच्या बापाला. अशा शेलक्या शिव्या दिल्या महाराज. बापरे भयंकर, निरा वराडातल्याच होत्या. म्हटलं बस आता मारामारीच होते. शिव्या देणं सुरू झाल्या आणि शेवटी तू लाल झालं. ते समोरचं ते श्रीमंत होतं, भयंकर श्रीमंत होतं. ते खूप लाल झालं. ते बुवा म्हणे ऐकलं म्हणे तुमचं बापाला शिव्या द्यायचं काय कारण आहे. तुझा बाप कुठं आहे, मेलाय म्हणे, पोचल्या का नाही. पोचल्या का नाही. ह्या शिव्या जर तुझ्या बापापर्यंत पोचत होत असतील तर लेका आम्ही इथं जाळलेलं तूपसुद्धा तिथं पोचतं होतं. लक्षात ठेवा. सोम सूर्यादी ग्रहणे येवनी करवती पार्वणे का माता पितर मरणे अंकिते जे दिस. माता पित्याच्या जाण्याचे जे दिवस असतील त्या दिवशी जे पुण्यकर्म आपण करतोय ना ते तिथं पोचते महाराज. आणि हे आपण मानलं पाहिजे. जे लोक शास्त्र मानत नाहीत ते याच्यासाठी मानत नाही की ज्यांना स्वैर वागायचं असते म्हणून. त्यांना स्वैर वागायचं, त्यांना काही घेणंच नाही. एखादं काही त्यांना काही स्वैर वागायचं, त्यांना काय हे शास्त्र वगैरे नाही का, म्हणून ते याचा विरोध करतात. असं करू नका. श्राद्ध आहे, दावा आहे, तेरवा आहे, हे सगळं केलं पाहिजे. हे आपल्या शास्त्राने आपल्याला सांगितलं. आणि म्हणून हे प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आपण साजरं करता. आपल्या मातोश्रींना शुभगती मिळो, हे सगळं पुण्य आपल्या मातोश्रीपर्यंत पोचतं होणार आहे. हा दिवस त्यांच्या हजेरीचा दिवस असतो. हे पुण्य त्यांचा उद्धार करत असते. म्हणून आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. तात्या या ठिकाणी येण्याचा योग आहे. माझे परमस्नेही या ठिकाणी मला भेटलेत. आपण सगळेजण भेटलात. वारीचा काळ आहे आणि ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना आहे की हे ज्ञानोबारा, हे तुकोबाराया, हे जोग महाराजा, हे स्वामी महाराजा, आमच्या जीवनामध्ये या वारकरी संप्रदायाची सेवा घडवू द्या. सेवेचा अधिकार प्रत्येकाला असतो. लक्षात ठेवा. किती दिवस जोपर्यंत या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत घडत राहू द्या. ही शुभकामना प्रभूचरणी आणि संत महात्म्यांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.